भारत माता की जय। रक्तदान सर्वश्रेष्ठता, रक्तदान सर्वश्रेष्ठता। ये विक्रम भैया आ जाओ भागते देऊन टाका। नमस्कार, माझं नाव अनिल चौकर। आमची ही संघटना जी तयार झालेली आहे ही 2012ची स्थापना आहे। आमच्या ग्रुपमध्ये 35 सदस्य आहे। आम्ही रात्रंदिवस समाजासाठी जे कार्य करतो त्याच्यातलं सगळ्यात सुरुवातीचं जे कार्य होतं आमचं, म्हणजे आम्ही सुरुवात जी केली होती ही रक्तदान शिबिरापासून केली होती। आणि आत्ताच आमचे मित्र केशव कुंभकर यांनी सांगितल्याप्रमाणे रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे। याच्यामध्ये आपण कन्यादान असो, अजून बाकीचे जे दान आहे याला प्रत्येक गोष्टीला पैसा लागतो, परंतु रक्तदानाला तुम्हाला कोणत्याच पैशाची गरज नाही। हे तुमचं शरीर जर व्यवस्थित असेल तर तुम्ही रक्तदान करू शकता आणि एखाद्याचा जीव वाचवू शकता। एवढंच या माध्यमातून मी सांगतो। नमस्कार, जय कालिका। मी केशव कुंभकर्ण। संभाजीनगर शहरामध्ये कासार समाज कालिकेंद्रीय मंदिराच्यामध्ये आम्ही सध्या आहोत। सोमवंशी क्षत्रिय कासार समाज विकास मंडळाच्या प्रेरणेने आणि कासार साथी प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबिर 2026 यावर्षी आज या ठिकाणी संपन्न होत आहे। विकास मंडळाच्या प्रेरणेने कासार साथी प्रतिष्ठान गेल्या 12 वर्षापासून संभाजीनगर शहरामध्ये अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम, रक्तदान शिबिर असेल, आरोग्य शिबिर असेल, त्यानंतर गुरुवंताचा सत्कार असेल, नवरात्री महोत्सव असेल, आषाढी एकादशी महोत्सव असेल, अशा अनेक प्रकारचे उपक्रम गेल्या 12 वर्षापासून आम्ही करतो। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आम्ही समाजाकडनं कोणत्याही प्रकारची वर्गणी किंवा देणगी न घेता आमच्या स्वतःच्या खर्चापासून या सगळ्या गोष्टी नेहमी करत असतो। त्यात सगळ्यात महत्त्वाचं अजून एक आहे की आमचा जो ग्रुप आहे कासार प्रतिष्ठान यामध्ये कोणत्याही प्रकारचा अध्यक्ष उपाध्यक्ष कोणी नाही, आम्ही सर्वजण सदस्य आहोत। आणि गेल्या 12 वर्षापासून जी आमची सेवा अविरत या ठिकाणी चालू आहे। समाजाचा प्रतिसाद आम्हाला प्रत्येक वर्षी प्रत्येक कार्यक्रमात मिळत असतो आणि आजही त्या प्रमाणात तुम्ही बघत असाल की अतिशय चांगला प्रतिसाद आज या ठिकाणी आहे। जवळपास 100 रक्तदाते आज या ठिकाणी होतील अशी आमची अपेक्षा आहे। सकाळपासून आतापर्यंत जवळपास 40-45 मला वाटतं 45 आकडा हा आम्ही पार केलेला आहे। लवकरच 51 हा आकडा पार होईल आणि आज 4 वाजेपर्यंत मला वाटतं की आम्ही 100 पार करू। धन्यवाद। रक्तदान शिबिराचं आयोजन याचा उद्देश काय नाही, आता कसं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की रक्तदान जगामध्ये सर्व काही आहे, फक्त रक्त तयार होत नाही। हे अजून ईश्वराने एवढी गोष्ट त्यांच्याकडे ठेवलेली आहे। त्यामुळं रक्तदान केल्याशिवाय दुसऱ्यांचा जीव आपण वाचू शकत नाही जेव्हा रक्त लागतं तेव्हा। आणि आता उन्हाळा येतो आहे, उन्हाळ्यामध्ये रक्तदान शिबिर फार कमी होतात आणि उन्हाळ्यामध्येच रक्ताचा तुटवडा फार प्रत्येक हॉस्पिटलला असतो। म्हणून शक्यतो हिवाळ्यामध्ये आम्ही प्रत्येक वर्षी हे शिबिर या ठिकाणी करत असतो की उन्हाळ्यामध्ये आवश्यकता असते, म्हणून आम्ही हिवाळ्यामध्ये म्हणजे आता जवळपास उन्हाळा सुरू झालेला आहे, आम्ही रक्तदान शिबिर प्रत्येक वर्षी करत असतो। त्याचा उपयोग उन्हाळ्यामध्ये प्रत्येक मुलांना होतो आणि तेवढीच आमची एक समाजसेवा, ईश्वर सेवा त्या निमित्तानं होते। काय आवाहन करणार समाज बांधवांना? समाज बांधवाला आव्हान हेच आहे की जसं आपण ज्या प्रकारचं प्रत्येक ठिकाणी दान करतो त्या ठिकाणी सर्वात मोठं दान जे आहे
ते रक्तदान आहे. तर यापेक्षा दुसरं दान कुठंही असू शकत नाही. पैसा आपण प्रत्येकजण देऊ शकतो, अन्नदान करू शकतो, परंतु सगळ्यात महत्त्वाचं दान जे आहे ते रक्तदान आहे, ज्यामुळे दुसऱ्याचा जीव आपण वाचवू शकतो. यापेक्षा मोठं दान आयुष्यामध्ये नाही आहे. त्यामुळे प्रत्येकाने आयुष्यामध्ये रक्तदान करावं. एवढंच आम्ही समाजाला नाही, प्रत्येक समाजाला, प्रत्येक येणाऱ्या या भूतलावरती असणाऱ्या प्रत्येकाला आमची विनंती असेल, त्यांनी जीवनामध्ये एकदा येऊन ते रक्तदान करावे. धन्यवाद सर.